येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. महामार्गांच्या लगतची बेकायदेशीर बांधकामं, धाबे, हॉटेल्स काढली जाणार, जिल्हाधिकाऱ्यांचा टास्क फोर्स. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार तसंच नगर विकास विभागाच्या 10 ऑगस्ट रोजीच्या परिपत्रकानुसार सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी शहर जिल्ह्यातील महामार्गालगत असलेली अतिक्रमणं काढण्यासंदर्भात सर्व विभागांची आज दुपारी बैठक घेतली. यावेळी विविध अधिकाऱ्यांचा समावेश असलेला टास्क फोर्स देखील स्थापन करण्यात आला. जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तर तालुका स्तरावर प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. महामार्गालगत म्हणजेच ROW अर्थात राईट ऑफ वे परिसरात असलेली अनधिकृत बांधकामं, यामध्ये धाबे, उपहारगृह, हॉटेल्स यांचे तातडीनं सर्वेक्षण करा आणि 60 दिवसात ही अतिक्रमणं काढा, असे आदेश जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी विविध विभागांना दिलेत. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, NHIचे स्वप्नील कासार, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे GR पाटील, नगर रचना विभागाचे समीर शितोळे यांच्यासह पोलीस, महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका यांचे अधिकारी उपस्थित होते. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिल्यामुळे ज्यांनी अतिक्रमणं केली आहेत त्यांचे आता धाबे दणाणले आहेत. हर घर तिरंगा अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात पार पडली सायकल रॅली. सोलापूर शहरात PM ई-बस योजनेतील मंजूर झालेल्या 100 पैकी 3 बस झाल्या दाखल. आज रात्री उशिरापर्यंत 20 बस येणार. सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील ट्रॅफिक विभागाचे प्रमुख सहाय्यक आयुक्त मनोज यादव यांना जाहीर झाले राष्ट्रपती पदक. सोलापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे राष्ट्रीय आरोग्य अभियानात कार्यरत असलेल्या 450 पैकी 55 कर्मचारी ज्यांची सेवा 10 वर्ष पूर्ण झाली ते होणार परमनंट. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते उद्या सोलापुरातील नव्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी 9:05 होणार ध्वजारोहण. विविध मान्यवरांचा केला जाणार सत्कार. 100% ऑर्गॅनिक उच्च दर्जाचे प्रोडक्ट्स व हायजीन असलेले सोलापुरातील एकमेव सलोन स्टाईल मंत्रा, जिथे क्लायंट्सना सर्व प्रकारच्या हेअर ट्रीटमेंट, कलर, हायलाइट्स, PPD, फ्री कलर, सर्व ॲडव्हान्स स्किन ट्रीटमेंट्स, हेअर एक्सटेन्शन, लॅश एक्सटेन्शन आणि बऱ्याच इतर ॲडव्हान्स सर्व्हिसेस दिल्या जातात. ब्राईड ग्रूम मेकअप अँड ऑल पॅकेज. स्टाईल मंत्रा युनिसेक्स सलोन, अग्रवाल पॅलेस, ऑपोजिट पतंजली मॉल, जुळे, सोलापूर. सोलापूर. मोबाईल 6399888822. सोलापूर महापालिकेच्या 18 ऑगस्ट रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेतील BOTचा विषय चांगलाच गाजणार. आज महापौर तसंच पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांसमवेत घेतली बैठक. स्वातंत्र्य दिनानिमित्त सोलापूर शहरातील रेल्वे स्थानक, इंद्रभुवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद इमारत, न्यायालयाची इमारत तिरंगी विद्युत रोषणाईत सजली. सोलापूर शहरातील अवंतीनगर इथं असलेल्या श्री समर्थ महिला नागरी सहकारी पतसंस्थेचे पालकमंत्री जयकुमार गोरे तसंच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते झालं उद्घाटन. आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती. महाराष्ट्र उद्योगात आघाडीवर, उद्योग स्थलांतर रोखण्यासाठी उपाययोजना. 36,000 कंपन्या बंद असल्याचा दावा अयोग्य, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. शिवसेना विषयी सुप्रिया सुळेंच्या दाव्यावरून राजकारण पेटलं. बाळासाहेबांची शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच, असं केलं वक्तव्य. शिवसेना ही काल, आज आणि उद्या ही उद्धवजींचीच असणार आहे. याचं कारण असं की बाळासाहेब ठाकरेंनी तो पक्ष स्थापन केला, ते हयात असताना त्यांनी तो पक्ष उद्धवजींच्या हातात दिला. त्याच्यामुळे शिवसेना ही, बाळासाहेबांची शिवसेना ही उद्धवजींचीच असू शकते. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, EV चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर, जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर स्थलांतरित करा, हिंदू महासभेच्या आनंद दवेंची मागणी, मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार असल्याची माहिती. राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, येत्या 2 ते 4 दिवसात बँक खात्यात जमा होणार कर्जमाफीचे पैसे, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची घोषणा. कोल्हापूरचा कळंबा तलाव गुरुवारी ओव्हरफ्लो, सांडव्यावरून पाणी वाहू लागल्यानं वृत्त सोशल मीडियावर व्हायरल होताच पर्यटकांची मोठी गर्दी. चाकण एमआयडीसीतील रस्ते, वाहतूक कोंडी आणि इतर पायाभूत सुविधांची संबंधित समस्या प्राधान्यानं सोडवण्याची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची ग्वाही. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशाचे पंतप्रधानांचा अपमान केल्याप्रकरणी माफी मागावी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली, सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. जनगणना 2027 साठी कुटुंबांकडून विविध प्रकारची माहिती घेतली जाणार. जात, धर्म, शिक्षणासह अनेक माहिती विचारली जाणार. 40 प्रश्नांची यादी तयार. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या लाल किल्ल्यावरून करणार संबोधित. पोलीस, अग्निशामक, नागरिक संरक्षण, गृह संरक्षक आणि सुधार गृह सेवांमधील 1057 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदक जाहीर. शासकीय कंत्राटदारांची 90,000 कोटींची देयकं प्रलंबित. 18 ऑगस्टला आझाद मैदानावर राज्यव्यापी आंदोलन करणार. केंद्रीय मंत्री JP नड्डा यांची बिघडली तब्येत, तातडीनं दिल्लीत एम्स रुग्णालयात करण्यात आलं दाखल.